सर्वांना जय भारत. मी प्राची दुधाने. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जी असंवेदनशीलता दाखवली आहे त्या विरोधात त्यांच्याबाबत समाजातून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होताना आपल्याला दिसतोय. मुळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एका राजकीय महिलेला तिथे पदभार देणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण होतो. कारण पॉलिटिकल प्रेशरमुळे पदाचा गैरवापर करून राजकारणातील गुन्हेगारांना सूट देऊन त्याद्वारे त्यांना बळ दिलं जातं आणि असे प्रकरणं वाढतात हा आपल्यासमोर आज पुरावा आहे. परंतु त्यावर जेव्हा समाजातून प्रश्न विचारल्या जातात तेव्हा काही स्टॅटिक्स आणि डाटा दाखवताना रुपाली चाकणकर असं म्हणतात की काही चिल्लर आवाज आल्यामुळे मला हे समोर ठेवावं लागतंय. मला असं वाटतं की आपल्या पदाची गरिमा रुपाली चाकणकर यांनी या अशा वागण्यातून आणि बोलण्यातून घालवलेली आहे. नक्की कोणता अहंकार आणि माज त्यांना आहे का सत्तेचा हा माज आहे? कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे या हगवणे प्रकरणातील त्यांची जी थोरली सून आहे मयुरी, तिने तिच्या आईने जेव्हा तक्रार नोंदवली होती, जर योग्य वेळी योग्य कार्यवाही या हगवणे कुटुंबियांवरती झाली असती तर आज वैष्णवी ही जीवित असती. त्यामुळे जर आपल्या पदाची गरिमा आणि आपल्या पदाचा भार रुपाली चाकणकर यांना सांभाळता येत नसेल तर त्यांनी राज्य महिला आयोग या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आणि नक्कीच ही मागणी जी समाजातून येत आहे ही रास्त आहे आणि हीच मागणी प्रत्येक महिलेची आहे.